नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. ट्रेंडिंगमध्ये असलेली बाही डिझाईन दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की पहा आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही बाही तयार कशी करू शकता ते नक्की पहा. सर्वात आधी ब्लाऊज पीसमधून जो काठपदर आहे किंवा धारी आहे ती साईडला कट करून ठेवायची. अस्तरचा भाग कट करून घ्यायचा. इथं मी अस्तरचा भाग कट करून घेतलेला आहे. जेवढी तुमची बाही आहे त्या पद्धतीने अस्तरचा भाग कट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने हे दोन भाग कट करून घ्यायचे बघा. म्हणजे धारी किती आहे त्याच्यानंतर तुमचा वरच्या साईडला किती शिल्लक कपडा उरत आहे त्याच्यावरून तुम्हाला हा कपडा सुद्धा कट करून घ्यायचा. तर मी इथं 5 इंच उंचीला कपडा घेतलेला आहे आणि रुंदीला म्हणत असाल तर जेवढी बाही आहे त्याच्या डबल कपडा घेतलेला आहे. म्हणजे ब्लाऊज पीसला जेवढा उंचीला कपडा असतो तो मी पूर्ण घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 5 प्लेट्स बसतात बघा. आता इथं धारी घेतलेली आहे. अगोदर ठेवून बघायचं किती आहे मेजरमेंट. त्यानंतर जो शिल्लक कपडा उरत आहे तिथं अशा पद्धतीचा पेपर कटिंग करून घ्यायची. म्हणजे धारीला केवढा कपडा आहे तो तसाच ठेवून घ्यायचा. वरच्या साईडला तुमचा शिल्लक किती कपडा उरत आहे त्याचा फक्त तुम्ही पेपर कट करून घ्यायचा. आता इथं मी घेतलेली धारी आहे ती मीडियम साईजची आहे. म्हणजे जास्त मोठी आणि छोटी सुद्धा नाही. जर तुमची धारी मोठी होत असेल तर तुम्ही वरचा भाग हा छोटा सुद्धा घेऊ शकता. आता यानंतर जो आपण वरचा भाग घेतलेला आहे त्याला प्लेट्स घालून घ्यायच्या. अगोदर फोल्ड करून घ्यायचा आणि सेंटर भाग काढून घ्यायचा कपड्याचा. सेंटरमधून दोन्ही साईडला असे 2 इंचचे मार्क करून घ्यायचे. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तुम्हाला प्लेट्स किती हवे आहेत त्यावरून तुम्ही मार्क करून घ्यायचे. आता मी दोन्ही साईडला 2-2 इंचचे 5 मार्क करून घेतलेले आहेत. म्हणजे एका साईडला 5 आणि दुसऱ्या साईडला सुद्धा सेम 5 मार्क करून घेतलेले आहेत. म्हणजे एकूण 10 प्लेट्स एका साईडला 5 तर दुसऱ्या साईडला 5 अशा पद्धतीने येतात. कपड्याच्या सेंटरमधूनच दोन्ही साईडला प्लेट्स घालून घ्यायच्या आणि दोन्ही साईडला प्लेट्स घालतेवेळी सुद्धा कपड्याचा सेंटर पॉईंट घ्यायचा. आता इथं मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घेऊ शकता तुम्ही. मी सेंटरवरती पहिल्यांदा फोल्ड करून घेतले आहे. त्याच्यावरतीच पूर्ण जे आपण 2 इंचाच्या अंतर ठेवलं होतं त्याच्यावरती प्लेट्स घालून घ्यायच्या. एकाच जाग्यावरती पूर्ण घ्यायच्या प्लेट्स घालून. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी प्लेट्स घेत आहे. तर एका साईडला आपण 5 प्लेट्स घालून घेतलेल्या आहेत. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने प्लेट्स घालून घ्यायच्या. अगोदर त्याच्यावरती थोडीशी शिलाई मारून घ्यायची म्हणजे प्लेट्स हलणार नाहीत. आता यानंतर दुसऱ्या साईडचे सुद्धा या साईडला प्लेट्स घालून घ्यायच्या. अशा पद्धतीने 5 प्लेट्स घालून घ्यायच्या आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. बाहीच्या ज्या खालच्या साईडला आहे अशा पद्धतीच्या प्लेट्स एकाच जाग्याला घालून घ्यायच्या. म्हणजे एका साईडला 5 प्लेट्स आणि दुसऱ्या साईडला सुद्धा 5 प्लेट्स. त्यानंतर बघा बाहीच्या वरच्या साईडला काय करून घ्यायचं. आता इथं मी अगोदरच पिन्स पूर्ण लावून घेतलेल्या आहेत. या पद्धतीने प्लेट्स पूर्ण ओपन करून घ्यायच्या आणि पिन्स लावून घ्यायच्या आणि त्यानंतर शिलाई मारून घ्यायची. बाहीच्या खालच्या साईडला एकाच ठिकाणी आपण पूर्ण प्लेट्स घेतल्या होत्या पण वरच्या साईडला या अशा पद्धतीने प्लेट्स घालून घ्यायच्या. त्यानंतर त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायचं. एक अर्धा इंच वरती तुम्ही थोडासा प्लेट्स ओपन करून शिलाई मारून घ्यायची. आता यानंतर सुरुवातीला आपण पेपर कटिंग करून ठेवली होती ती घ्यायची आणि त्याच्यावरती ठेवून
जेवढं आपलं बाहीचे मेजरमेंट आहे त्या पद्धतीने कट करून घ्यायचं। आता इथं बघू शकता बाहीच्या आतल्या बाजूला जो पेपर आहे तो ठेवून घ्यायचा। व्यवस्थित आपण बाही तयार केली होती अगोदरच, जो पेपर होता तो त्या बाहीवरती सेंटर व्यवस्थित ठेवून घ्यायचा। अगोदर पेपरचा तुम्ही सेंटर चेक करून घ्या आणि आपण बाही तयार केले त्याचा सदा सेंटर चेक करून घ्या आणि पूर्ण सिलाई मारून घ्या। एक्स्ट्रा कपडा होत आहे तो कट करून घ्या आणि या बाहीमध्ये जो एक्स्ट्रा साईडचा कपडा आहे तो थोडा शिल्लक असतोच, तो कट करून घ्यायचा। तर अशा पद्धतीने बाही तयार आहेत। आता याला जी ब्लाउज पीसची काठपदर आहे ती सुद्धा जोडून घ्यायची। आता ही धारी जोडत असताना सुद्धा बाहीच्या आपण एकाच ठिकाणी प्लेट्स जास्त घालून घेतल्या होत्या त्या साईडला जोडायची। इथे बघू शकता तुम्ही। खूप ट्रेंडिंग मध्ये असणारी बाही आहे, व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। आता इथं आपण पूर्ण जी धारी आहे ती जोडून घेत आहे, काठपदर आहे तो, आणि एक्स्ट्रा होत आहे तो कट करून घ्यायचा। अशा पद्धतीची बाही तयार आहे। आता याला अस्तर जोडून घ्यायचा। अगोदर तो पेपर काढून घ्यायचा साईडला, त्यानंतर मग अस्तर जोडून घ्यायचा। आता इथं पेपर काढून घेतलेला आहे साईडला, फक्त तो पेपर आपल्या व्यवस्थित मेजरमेंट व्हावं त्यासाठी तो जोडून घ्यायचा असतो। इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीची बाही तयार आहे। आता बाही सुद्धा व्यवस्थित बसावी यासाठी बघा अगोदर मी बाहीच्या वरच्या साईडला पूर्ण सिलाई मारून घेतली आहे। तयार बाहीला अस्तर जोडते वेळी सुद्धा अशा पद्धतीने वरच्या साईडने जोडून घ्यायचं, कारण काय होतं खालच्या साईडला आपण जोडतो, सिलाई मारतो आणि परतल्यानंतर वरच्या साईडला कमी जास्त होऊ शकतं। त्यामुळे वरच्या साईडला अगोदरच डिझाईन तयार आहे त्यामुळे कट करता येत नाही। त्यामुळे अगोदर ही वरच्या साईडला सिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर मग बाहीच्या खालच्या साईडला तुम्ही सिलाई मारून घेऊ शकता। तर इथं सिलाई मारून घेते वेळी सुद्धा काय करायचं बघा, अगोदर कपडा हा परतून ठेवायचा आणि त्यानंतर मग सिलाई मारून घ्यायची। आता इथं मी अशा पद्धतीने कपडा परतून घेतला होता आणि एक स्केलनं मी अगोदर एक लाईन ड्रॉ करून घेतली आणि त्याच्यावरती सिलाई मारून घेतली आणि हा भाग परतून घेतला, म्हणजे बाहीच्या वरच्या साईडला कमी जास्त कपडा होत नाही आणि व्यवस्थित बाही ही तयार होते। डिझाईनची ट्रेंडिंगमध्ये असणारी बाही तयार आहे। आता यानंतर लेस जोडायची आणि बटन्स एक सेंटरमध्ये जोडून घ्यायचं। आता इथं मी बटन्स सेंटरमध्ये जोडणार आहे आणि अशा पद्धतीची लेस लावणार आहे। आता ही लेस लावायची सुद्धा एक सोपी पद्धत आहे। सिंगल फूट घ्यायचं म्हणजे मशीनला आणि त्या पद्धतीने आतल्या बाजूला त्याची जी लेसची डिझाईन आहे ती ठेवायची आणि फक्त जे मणी आहेत ते बाहेरच्या बाजूला दिसले पाहिजे अशा पद्धतीने ही लेस जोडून घ्यायची आणि एक बटन सुद्धा जोडून घ्यायचं। तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीच्या बाही तयार करू शकता। आता बघू शकता मी दोन्ही बाही तयार करून घेतलेल्या आहेत। व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।